नमस्कार मित्रांनो, राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी लेक योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी 18,10,20,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी कोणासाठी आहे? लाभार्थी मुलींना पैसे कसे मिळणार? आणि शासनाच्या नवीन जी-आरमध्ये नेमका काय आहे? संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिला व बाल विकास विभागाने 25 जून 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार लाडकी लेक योजनेसाठी एकूण 18.10 कोटी इतका निधी मंजूर करण्यास आला आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर त्यानंतर त्यांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी लेक योजना सुरू केली होती. या जी-आरनुसार योग्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्ती, मनुष्यबळाचा मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. यामध्ये प्रशासकीय खर्चासाठी 10.20 लाख, लाभार्थ्यासाठी सहाय्यक अनुदान 18 कोटी असा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना पैसे कसे मिळणार? तर जी-आरमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच कोणत्याही माध्यमाशिवाय लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात पोहोचवण्यात येणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाने हा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्याकडे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तेच पुढील सर्व निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण करतील. त्यामुळे ज्या कुटुंबांची लेक लाडकी योजना पात्रता पूर्ण केली आहे, त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 18.10 कोटी निधी मंजूर केला असून पात्र लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे लाभ दिला जाणार आहे. हा जी-आर मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती पालकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.